आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही। जे जेवढे भेटलेत ना त्या बंधू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, नाही तर संसर्गजन्य रोग होईल। लाजा वाटत नाही? हो, पाणीच दिलेल्याचा विषय आहे, कोणतं पाणी तेही सांगतो ना, ओशोक पाणी दिलेला ते पण सांगतो। सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत त्याच्यामध्ये। ही महाराष्ट्राची लाज घालवली आहे आणि यामध्ये जेवढे सामील आहेत तेवढ्यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजेत। एक अत्यंत गंभीर असा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर उभा राहिलेला आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, खरं तर हा स्थगन प्रस्ताव कसा होतो, आपण निर्णय दिलाय, हा विषय संपलाय, परंतु प्रत्यक्षपणे महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, याच्यामध्ये प्रत्यक्षपणे सरकारचा संबंध आता आलेला आहे। सरकार याच्यामध्ये त्यांना अटक करतात, त्या ह्याला भोंदूला अटक करून सरकार पुढची चौकशी करतंय। त्यामुळं या सभागृहाचा अधिकार आहे की नेमकं सरकार काय करतंय त्याच्यावर चर्चा घडवून सरकारकडनं उत्तर घेणं। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सरकारचा संबंध डायरेक्ट कसा आहे, याच्यामध्ये IAS अधिकारी, IPS अधिकारी, पोलीस अधिकारी याच्यामध्ये आहेतच। सगळ्या पक्षाचे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत, मी कुठल्या एका पक्षावर बोलत नाही, सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत त्याच्यामध्ये। या सगळ्या उद्योगामध्ये अध्यक्ष महोदय मंत्री आहेत। अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये असाच एक प्रश्न उपस्थित झाला होता की नाशिकच्या एका हॉटेलमध्ये काही मंत्री हे अशा पद्धतीचे उद्योग करतायत आणि सरकारच्या वतीनं स्टेटमेंट केलं जातं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। सरकार कुठल्याही विषयाच्या शेवटात जाण्याच्या अगोदरच आपलं मत मांडतं, त्यामुळं सरकारकडून एक प्रकारचा त्या विषयामध्ये किंवा त्या चौकशीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि चौकशीचा दिशा बदलते। अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं, आम्ही या ठिकाणी अंध निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं, आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही। लाजा वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला? भूत बाबा ज्या छत्रपतींचं नाव घेतात त्यांनी अमावस्या कधी बघितली नाही, त्यांनी पौर्णिमा कधी बघितली नाही, त्यांनी पितृपक्ष कधी बघितला नाही, त्यांनी कुडबुड्या ज्योतिषी कधी बघितला नाही, गंडे दोरे अंगठ्या खडे हे कधी बघितले नाहीत। हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला अध्यक्ष महोदय? काय या माबाला लागता तुम्ही? तुमचा आदर्श लोकांनी समोर ठेवायचा, तुमचं अनुकरण करायचं, तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन जगायचं। त्या लोकांकडून जर अध्यक्ष महोदय हे उद्योग होत असतील तर अध्यक्ष महोदय सरकारनं या विषयामध्ये गांभीर्याने भूमिका घेतली पाहिजे। मला माहित आहे हा विषय अगोदर समोर आला होता, ही SIT वगैरे। महाराष्ट्र आता कुठे चालला आहे आणि आमच्या बरोबर आमच्या 2-3 लोकांना पण बोलू द्या, फार गंभीर विषय आहे हा नाशिकचा। हो, पाणीच दिलेल्याचा विषय आहे, कोणतं पाणी तेही सांगतो ना, ओशोक पाणी दिलेला ते पण सांगतो। अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला, ते पण सांगतो ना। जे जेवढे भेटलेत ना त्या बंधू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, नाही तर संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील। त्यामुळे थांबा जरा। अध्यक्ष महोदय, या अशोक खरात या बंधू बाबांनी जे महाराष्ट्रामध्ये हा बंधू बाबा हा ज्योतिष्य सांगतो, काय सांगतो, देवाचा अवतार सांगतो आणि अनेक जवळपास 100च्या वर याचे कारनामे पुढे आले, त्याचे व्हिडिओ क्लिप पुढे आलेले आहेत। देवाच्या धर्माच्या नावाने फसवणारे जे काही बंधू तयार होत आहेत, महाराष्ट्रामध्ये प्रगत महाराष्ट्र म्हणतो आम्ही, पुरोगामी महाराष्ट्र, सगळ्या दृष्टीनं पुढे जाणारा महाराष्ट्र, आणि यामध्ये असे जे काही अडकले जात आहेत अध्यक्ष महोदय, यामध्ये राजकीय क्षेत्रातील लोक, काही IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत आणि त्याच्याबरोबरच या सगळ्यामध्ये काही महसूल विभागाचे अधिकारी आहेत आणि या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून अध्यक्ष महोदय जे काही त्यांच्या बरोबर खरं तर या सर्व जे भेटलेत, जे व्हिडिओ क्लिप आलेत, व्हिडिओ क्लिपमध्ये आलेत, व्हिडिओमध्ये आलेत, त्या सर्वांचे CDR मोबाईलचे चेक केले पाहिजे। या सर्वांना जे घाणेरडं कृत्य, अशोभनीय, म्हणजे हा ओशोक नावाचा जल तयार करायचा, ओशोक
आणि काही लोक तर ते अशोक जल घ्यायसाठीच जायचे आणि हा अशोक जल त्याच्यामध्ये तो वियाग्रा टाकायचा. ते सुद्धा तुम्हाला माहित आहे. त्यावेळेस गुलाबरावजी त्यावेळेस ते कोण देणारे होते, कोणाचा आग्रह होता ते पण मानायला लागलो ना तर मग चुकीच्या दिशेनं जाईल. ते देण्यासाठी कोणी आग्रह केला त्याचं नाव मी घेणार नाही, कारण मी नोटीस दिली नाही म्हणून. पण आता तुम्ही मला त्यावर भाग पाडू नका. माझी तुम्हाला विनंती, 35ची नोटीस दिली आहे. अध्यक्ष महोदय, ह्या बंधुगिरीमुळे पूर्ण महाराष्ट्राची बदनामी झाली आहे, संपूर्ण देशामध्ये. आणि ह्यामधून महाराष्ट्राच्या बदनामी बरोबरच ज्या दिवशी हे सगळं प्रकरण पुढे आलं, एका हॉटेलमध्ये 3 IAS अधिकारी त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून मदत करत होते, हॉटेलमध्ये बसले होते. IPS अधिकारी त्यांनी त्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे. त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला. आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मान शर्मेने खाली गेली, अशा प्रकारचं एक मोठं लाजवणारं आणि शर्मेनं मान खाली घालणारी ही घटना. अध्यक्ष महोदय, म्हणजे आमच्याकडे जी माहिती प्राप्त होत आहे या संदर्भात, केवळ SIT नेमून हा प्रकरण काही संपणार नाही. अरे खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्ष, ज्या महिलांच्या अधिकारासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी तिथे त्यांना बसवलंय, संविधानिक पद देऊन त्या जाऊन तिथे त्या बंधू बाबांच्या पायात पाय धुतात आणि अशा व्यक्तीला, अशा प्रवृत्तीला समर्थन करतात. अध्यक्ष महोदय, अनेक मंत्रिमंडळातील मंत्री त्या बंधू बाबाचे दर्शन घेतात. भगवानचा अवतार, ईश्वराचा अवतार. अरे थोडी तरी शपथ घेताय, पण तिथे जाताना, या बंधूकडे जाताना थोडा तरी विचार करून जायला पाहिजे. माणूस कर्तृत्वाने मोठा होतो. अध्यक्ष महोदय, हात दाखवून, बंधुगिरीवर विश्वास ठेवून, ज्योतिषावर विश्वास ठेवून माणूस मोठा होत नाही. पण काही लोकांनाही सवय लागली, तांत्रिक मांत्रिक, हात बघून किंवा भविष्य बघून सगळं जे काही आहे ह्यामधून अध्यक्ष महोदय फार वाईट ही घटना आहे. अनेक महिलांचं शोषण झाल्याची संपूर्ण व्हिडिओ समोर येत आहेत. आणि हे बंधुगिरी इथेच नाही, किती लोक, किती महाराज असे किती अनेक जण तयार झाले. काल परवा एक थोरात नावाचा कीर्तनकार 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतोय, 16 वर्षाच्या, आणि इकडे खरं कीर्तन सांगत आहे. म्हणजे आतून उडवून कीर्तन आणि आतून तमाशा. कुठे चाललंय हे सगळं? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? अनेक जणांची नावं आली. माझी विनंती अध्यक्ष महोदय, हे धर्मांधपणा दाखवून, धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने, या सर्व जवळपास 100च्या वर क्लिप आहेत अध्यक्ष महोदय. ठीक आहे. आणि म्हणून मला मी करतो, बाकीच्यांना पण बोले एकच आमचे या संदर्भात. 1 मिनिट. या संदर्भातली स्थगन प्रस्ताव आपल्याकडनं आलेला आहे. मी आपल्याला 2 मिनिटं मांडायची संधी दिली आहे. यावरती मी चर्चा घडवून आणणार नाहीये. त्यामुळे आपल्याला जेवढं मांडायचं तेवढं मांडा, आपल्याला जेवढं मांडायचं तेवढं आपण मांडा. मला पुढे कामकाज चालवायचंय. चला. नाही अध्यक्ष महोदय, ही महाराष्ट्राची लाज घालवली आहे. आणि यामध्ये जेवढे सामील आहेत तेवढ्यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजेत. 6 आरोपी केले गेले पाहिजेत. जेवढे अधिकारी आहेत, IAS अधिकारी, IPS अधिकारी, मंत्रिमंडळातील काही मंत्री आहेत, यांचे राजीनामे पहिल्यांदा घेतले पाहिजे. या बंधू भावाला साथ दिली आहे, या नालायक माणसाला. सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी जी माहिती सभागृहासमोर मांडलेली आहे ती माहिती गंभीर स्वरूपाची असल्यामुळे शासन याच्यात कारवाई करत आहे, सगळ्यांना अवगत आहेच. परंतु शासनाने या संदर्भात गंभीर दखल घ्यावी.